नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचा वाई विथ याशी वरती. इम्प्रॉम्प्टू निघालं. तर गाईज आज आम्ही फायनली चाललोय. तुम्हाला जर माहिती असेल थांबा, ह्यानी जे चॅलेंज मध्ये खराब केलेलं ते पण हे सगळं खालचं पाड्यात धडधून धुडून करायची काय करत होती तुला? तर हे आम्ही एक्सचेंज करायला जातो आहोत, कारण की हे यशने चॅलेंज मध्ये बाय केलेलं जे मला जरा पण आवडलं नाही आणि फालतू मध्ये पैसे वेस्ट होतील त्याच्यापेक्षा बेटर आहे की मी ते रिटर्न करेन किंवा मग एक्सचेंज. हा, तर आज आम्ही चाललो आहोत परत विवियाना मध्ये, मॉल मध्ये. आय मीन याच्या गोळ्या घ्यायला. याच्या गोळ्या घ्यायच्या शिवानी हो तिकडे हरवल्यात आपल्या भरपूर गोळ्या. ते तुझी चूक. ओके, सो आम्ही चाललो आहोत आणि आज आम्ही चॅलेंज करणार आहोत की आम्ही विचार केला तर मी रॅन्डमली व्लॉग बनवतच आहे, तर आम्ही हे पण करू, चॅलेंज पण करू. मला बोलू दे. तुम्हाला जर आता दिसत असेल शिवानीने जो शिवानीच्या चेहऱ्यावर मेकअप झालेला, मेकअप नाही तसा, तुम्ही बघितल्यावर तुम्हाला कळेल. हे जे मी केलेलं ते मी केलेलं आहे, ह्याने केलेलं आहे आणि याने खूप चांगलं केलंय. मी बोलू शकते खूप चांगलं केलंय, अतिउत्तम केलं. हा, तर गाईज आज ह्या चॅलेंज बद्दल मी बोलत नव्हती, मी या चॅलेंज बद्दल बोलत होती. मी का असं हळू बोलते आम्ही दरवाजा उघडा ठेवलाय आणि त्याच्या ही एवढी स्वतःची खिडकीच्या बाहेर कोणाची बोलते, खिडकीच्या बाहेर कोण? तर आज आम्ही चॅलेंज असा आता विचार केला तर रॅन्डमली ब्लॉग चालू केलाच आहे, तर आपण मस्त आपण यश नको ना मला हे करू यार, भीती वाटते मला या बंदुकीची. ठीक आहे, तर आपण चॅलेंज पण करूया. आणि आता तू सांग काय चॅलेंज आहे. चॅलेंज असं आहे, हे बघा मी तुम्हाला सांगतो. आम्ही बोलणार एक एक गोष्ट, पण आम्ही जे बोलणार ते आम्ही नाही करणार, समजलं? हो तसंच आहे. काय आता मी जे बोललो ते तुम्हाला ऐकलं ना, आता तू सांग. आम्ही चॅलेंज असा करणार आहोत की आता जर मला काही बोलायचं असेल त्याचं आम्ही ऑपोजिट बोलणार, उलट. म्हणजे जर मला बोलायचं असेल की यश आय लव्ह यू, तर मी बोलणार यश आय हेट यू. हा, ओके ओके. मला हा फुल ब्लॉग आमच्यासाठी पण थोडं कन्फ्युजिंग आणि असणार आहे, आणि तुम्हाला पण अंडरस्टँड करून घ्यायला थोडा असणार आहे. नसणार आहे, कारण मी त्यांना एकदम व्यवस्थित सांगणार आहे. आता चल, चॅलेंज स्टार्ट्स इन 1 2 3 गो. चला, आता नाही निघायचंय आपल्याला, कारण की खूप लवकर झालंय, खूप लवकर निघतोय. नको जाऊया. गौरांगला सोडून यायचंय आम्हाला. हाय, मी शिवानीला मारणार आहे. एक्झाम्पल म्हणून सांगते, मी शिवानीला मारणार आहे. ह्याच्यामध्ये आम्ही बोललो की खूप निघायचंय आता, खूप लेट झाला आहे आणि गौरांगला पिक करायचं, त्याचाच कॉल आहे. भेटतो. माझा चेहरा जर तुम्हाला खुश दिसत असेल, माझ्या बायकोचा चेहरा तर खुशच असतो नेहमी. ते कशासाठी खुश म्हणजे दुःखी दिसतोय? मम्मीचे पोहे बघून तुला दुःख होतंय? माझा चेहरा जर तुम्हाला चॅलेंज करतोय की आम्ही जे पण बोलणार ते आम्ही उलट बोलतो, म्हणजे हा खुश बोलला म्हणजे हा दुःखी होतोय. नाही, माझा चेहरा जर तुम्हाला दुःखी दिसत असेल असं, मग चेहरा पण तसाच दाखवायला लागेल का? चेहरा असा दाखवणे दुःखी बोलतो. जर माझा चेहरा तुम्हाला नाही, सॉरी कन्फ्युजन, जर माझा चेहरा तुम्हाला दुःखी दिसत असेल तर त्याचं कारण तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, मला जरा पण नाही आवडत पोहे. ओ, मला पण अजिबात नाही आवडत. मला पण शॉक बसतोय मध्ये मध्ये, मला पण अजिबात पोहे नाही आवडत. आणि ह्या टायमाला पोहे कोण खातं? तुम्हाला आवडतात पोहे? मम्मी आज सगळं ब्लॉग मध्ये उलट बोलायचंय. तुम्हाला आवडतात पोहे? अजिबात, आम्हाला अख्ख्या घराला अजिबात पोहे नाही आवडत. चला, आम्ही आता नाही खात. आणि मला थंड पोहे खूप आवडतात. हा, मला पण थंड पोहे आवडतात, म्हणून मी आता नाही खात. चला, हाय. तर गाईज, आता गौरांगला पण आम्ही ड्रॉप केलेला आहे. गौरांगला आणि आता आम्ही येणार आहोत विवियाना वरून. येस, आणि आता आम्ही विवियाना वरून येणार आहोत. आणि माझ्या गाडीच्या पुढच्या राईट टायर मध्ये भरपूर हवा आहे, तर ती पण काढायची आहे. सांगितलं नाही याला सांगितलंय आम्ही. हा, यश गौरांगला पण सांगितलंय आम्ही की आज आम्ही चॅलेंज करतोय की सगळं उलट बोलायचं. बोललो की मी काय करतोय, किधर आहे मैं, किधर आहे. तर तू बोल आता काहीतरी आजच्या दिवसाबद्दल काहीतरी सांग. आणि आता चालू, आता हे त्याला सांगेपर्यंत आम्ही ठरवलं, आता चालू. आता तुला आणि तुम्हाला आम्हाला सांगायचं नाही आहे कॉमेंट्स मध्ये की कोण हरलंय. समजून जाता मी उलट बोललेली आहे. हे पण ब्लॉग बघून बोलतो, अरे वा काय चाललंय. मला जरा प्रोसेस करायला वेळ लागेल. नाही, तुला सांगितलंय तसं. हाऊ वॉज युअर डे टुडे? खूप खराब होता माझा. खूप दिवस असा घाण गेलाय ना, असा गेलाय असा एकदम. आणि मग कुठून आलास? आणि मग मी आलो कारमधनं आलो. पेट्रोल खूप खाली होतं माझं. पेट्रोल खूपच खाली होतं. बघितलं मी, एवढं खाली पेट्रोल होतं की मग लगेच घरी आलो. आता आम्ही
निघालो नाहीये कोरमला जायला. कोरम ह्यानी सीट बेल्ट लावलेलं आहे. गाडी आवाज मी पण लावलेली आहे. मी पण लावलेला आहे. मग नको लावूस ना, लवकर नको लावूस. आवाज अजिबातच येत नाही गाडी. सीट बेल्ट काढू दे मग आपण बोलूया. कंटिन्यू मग बोलूया. बाय बाय. हॅलो बाय बाय. हां बाय बाय. पण यांच्याशी बोलताना पण आपण तसंच नाही बोलायचं का? नाही तसंच तर बोलायचं आहे. तसं आहे ना की आपण बोलतोच आहे. मग बोलतो कोणासाठी? मी उलटं बोललेलो. मी बाय बाय बोललो. पण त्याच्यानंतर बाय बाय नाही मी बोललो आपण यांच्याशी बोलताना तसंच बोलायचंय. नाही बोलायचं. बोलायचं. -1 नाही तू -1 नाही बोलायचंय. तू अच्छा मला ट्रिक केलं. वेट अँड वॉच. 0. नो आयडिया. मला माहिती आहे. मी बोललो 0. किती नाही आहे? गॉट इट. ऐक ना, नको ऐकूस. इकडे काय नाही करायला आली आहेस? मी शॉपिंग नाही करणार. नाही करणार आहे. आमचा प्लॅन खूप सक्सेसफुल झाला. आम्ही झाला असता तू वेगळा प्रश्न विचारत होता. तू वेगळं उत्तर विचारायला हवं. भाई जाम सोपं आहे. खूपच सोपं आहे. खूप असं एकदम काही विचारच करायला नाही लागत आहे. काही का असं होत आहे? हो आता तिला नाही तिचं जाऊ दे. ती करते पण कपडे किती खराब आहे तिकडे. हां खूप खराब आहे. काय काय चांगले आहेत काय काय खराब आहेत. हां आता हे स्टेटमेंटच हे आता इकडे आम्ही नाही बघणार आहे काही. शिवानी काहीच नाही बघत आहे. शिवानी इकडे कशासाठी ती डायरेक्ट तिकडेच गेली जिकडे तिला जायचं होतं. हां एकदम करेक्ट ठिकाणी गेली. मस्त दिसते. चांगलं दिसतं. आता तिला कळायला चांगलं दिसतंय म्हणजे खराब. चांगलं दिसतं ते बघायला जात होती. हा भाई चॅलेंजच्या व्यतिरिक्त हा कोणाला तरी भलत्याला दिदी समजून त्यांच्या मागे फिरत होता. त्याच्या मागे फिरत होता. मी गेलो तिच्या मागे बघतो ही मागे. ही एकटीच ड्रेस घालून फिरते इकडे. हां तुला कोणती अजून दिदी वाटली इकडे तुझी? मला सांग इकडे कोण दिदी वाटते? हां ही एकटीच ड्रेसमध्ये आणि एकच सुंदर मुलगी आहे इकडे. उलटं बोलायचं चालू केलं ना. एकच सुंदर मुलगी आहे इकडे. हे काय घेऊन आलीस? स्कर्ट आहे. ओके 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 ओके. माझ्याकडे घरात स्कर्ट्स भरपूर आहेत तर मग मी विचार केला की अजून भरते. अजून भरते ना म्हणजे नाही घेणार आहेस? एक ठरव काय ते. डोकं सुद्धा इथे येण्यामुळे तिथे चालत. हो ठीक आहे. अदरवाईज पण नाही झालं. स्कर्ट्स घालेन मी अशा कुठेतरी जागेवर घेऊन चलतो. म्हणजे नाही न्यायचंय तिला कुठे. हां तुमच्या घरी जर कचरा काढायला कोणी असेल आणि अजून कोणी नको असेल तर कॉन्टॅक्ट वाईफ बी द्याशी. ही बघा शिवानी किती देतात जारावाले तुला? जारावाले किती देतात हे कचरा काढायला? हां पकडलं पाहिजे ना वरती. पकडू मी माझी हँगर पकडलाय मी. घटिया दिसतं खूप. गाईज आज मी जे कपडे घेतले आहेत ते मी लवकरच जपानला घालणार आहे. आय एम जस्ट मॅनिफेस्टिंग. मला वाटलं आपण सरळ बोलणार होतो. नाही हे मी सरळ बोलते. मी मॅनिफेस्टेशन करते ना मग मी सरळच बोलते. मी मॅनिफेस्ट करते ना मग मी सरळच बोलते. कळालं? हे हे कपडे मी माझ्या बर्थडेला घालणार आहे जपानला. घेऊन जा जपानला. बहीण आहे तुझी. रक्षा घालणारे तिकीट बुक कर. परवा घालणारी कपडे. परवा घालणार. हा उलट बोलते. मी साठवून ठेवणार आहे. हे कपडे साठवून ठेवणार आहे. तो खरं सांगतोय. परवा घालणारी ही कपडे. दुसऱ्या दिवशी नवीन मी बर्थडेला घालणार. मी बर्थडेला घालणार. हेच चालू राहणार आहे आयुष्यभर. तुमच्यापर्यंत एवढंच येणार आहे की हे मी जपानला जाताना घालणार आहे. पण जपान तर काय जाऊ आम्ही पण ते कपडे नसतील. जाऊ आम्ही. एवढे दिवस रात्रभर मला सांगत असेल ट्रॅव्हल प्लॅन. जपान 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 एवढंच करतोय. पासपोर्ट आहे का? आला मोठा शाणा. माझ्याकडे आहे. तुमच्याकडे सोल स्टोअरच्या हँगरला जाराचे कपडे दान करायला निघालेला. हा किती काळजी घेतोस शॉपिंगची गोष्टींची. ह्याच्या हातात होती. मम्मी ह्याच्या हातात दिली. ह्याच्या हातात ठेवली. मी कपडे बदलायला गेलेलो ना. तू बोललास त्याच्या हातात दिली म्हणजे तू तुझ्याच हातात होती. नाही मी दिली नाही. ह्याच्या हातात होती. ह्यांनी मला दिली. तेच म्हणजे त्याने आणि मग मी तिकडे ठेवली.
हो का? आणि मग मी कपडे बदलायला गेलो. खरं नाही बोलायचं, खोटं बोलायचं, उलटं बोलायचंय. तर मला काहीतरी ना खूप असं नॉन इंडियन खायची इच्छा होते. नॉन इंडियन म्हणजे मला पावभाजी नाही खायची आहे, हो. मला डोसा नाही खायचा आहे. साऊथ बॉम्बे जायचं का? आता मग नाही बोलल्यावर प्लीज ना, प्लीज प्लीज, साऊथ आय बॉम्बे बेग यू. कर, बॅक कर, नीट कर ना. मग थांब, पाया पडायचे. आता तू बोललीच पड पाया नीट, पड. यूज दिस, पडा. बोलतो यूज. इकडे इकडे इकडे. आज उलटा ना पायाचे जे हात पडायचे. हे मी आहे ना थंबनेल, हे मी एंड करायला ठेवेन असं आहे ना. एक कोणतरी फॉरेनर, हा माहित आहे तसं वालं बायको व्हर्जन. तर आता आम्ही आलेलो आहोत साऊथ बॉम्बे रेस्टॉरंटमध्ये. खास उठलो तुझ्यामुळे ना मला सगळे वाईट. पण एक मिनिट, खास कशी उठू शकते माझ्यासोबत? हां ओके. तर आम्ही विचार केला आता उलटं बोलायचं आमचं चॅलेंज चालूच आहे, तर त्याला थोडं डिफिकल्ट चॅलेंजिंग करायला एकमेकांना क्वेश्चन्स विचारणार आणि तुम्हाला ते ॲटलिस्ट 10 सेंटेन्स 5 सेंटेन्स उलटं बोलायचं. ओके. पहिले कोण? गौरांग. कशी वाटते पावभाजी? नूडल्स मस्त नूडल्स हवा असं बाई त्यांनी नूडल्स सारखंच टाकलंय. तडकेवाडे आणि मी खात नाहीये, मी काहीच नाही खाणार आहे. मी माझा ग्लास घेतला पाण्याचा आणि मी गपचूप पाणी पिणार आहे. तू खोटं बोलायचं, उलटं बोलायचं यश. मी खाणार आहे भरपूर. हे सगळं मी एकटाच खाणार. हे दोघं खाणार नाहीत, मीच सगळं खाणार आहे. आणि हे दोघं फक्त पाणी पिणार आहेत. ही मुलगी बघा, तुम्हाला दाखवतो थांबा. ही बघा, ही गेली आहे तिकडे आणि तुम्हाला असं दाखवतो थांबा. तुम्हाला दाखवतो. बापरे, ही कोणाची पर्स बरे? मी मागे घेऊन जातो. हां, तिचा डायरेक्ट मोक्षाला. हां, कोणाची पर्स आहे ही बरे? शाणी इकडेच विसरून गेली. अरे वा शिवानी, अरे वा 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 वा, छी छी छी, सुंदर दिसते असं त्याचं म्हणणं आहे. खूपच सुंदर दिसतेस ग. कसं काय? हात असे कर, हात असे कर. वा 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 वा. काय फील होतंय वेगळं? इन द एअर असं. हां, इन द एअर काय फील होतंय का? वाटतेस का? वाटतंय का? आता तू कर हात असं. अशी वाटतेस का? हा कशी 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 तुझ्यासोबत राहून सगळं विसरायला लागले. शेवटी बायको कोणाची? ए बहीण कोणाची आहे? बायकोचं काय रे? मठाधिकारीशी. मला माहिती आहे असं विसरायला होतं, पण मी समजून घेऊ शकतो. हा, होऊ शकतं. माणूस आहे तू, पण माणूस तू कॅटेगरीमध्ये येऊ शकते. तू जसं नाचत होता ना परिहू में, ते सगळ्यांनी बघितलंय बाई, सगळ्यांनी बघितलंय. परत एकदा करून दाखव ना. एक स्टेप मार ना. एक स्टेप. 1 2 3 स्टार्ट. किती डोळा तोडणार भाई. तुम्ही दोघं हारलेले आहात. ए मी जिंकलो उलट. म्हणजे हारला, म्हणजे तसं करतो. तो बोलला ना तुम्ही दोघं जिंकलेले आहात, त्याचा अर्थ तो बोलला की तुम्ही दोघं पान थूक. पहिले पान थूक तिकडे कोपऱ्यात. तो जे बोलला ना तुम्ही लोक हरलेले आहात, ते तो बोलला की तुम्ही दोघं जिंकलेले आहात. तुला विचारलंच नाही पण कोणी. अरे आपण त्यांना चॅलेंज सांगितलं, तो तर करायचा. समोर ताटल्या आल्या, एवढी भूक लागलेली की आम्ही विसरून गेलो की आम्हाला चॅलेंज क्वेश्चन विचारायचा. आपण बाहेर जाऊन विचारायचं. ह्याने काय केलं माहितीये का? असा चाललेला मस्त पैकी थांबला, परत आला. का? पाल होती. अजिबात नाही, ती पाल एवढीशी होती. मी गेला का नाही? मूत्र विसर्जनला गेला का नाही? कारण ते लांब होतं भाई. तू जाऊन बघ ना, तू जाऊन बघ. तुला हिमत शाणे तू जाऊन बघ ना. मी खाली बघितलं पाल होती, पण पुढे पण बघितलं जाम लांब होतं, म्हणून नाही गेलो मी. शाणे बहुत स्ट्रॉंग आहे मी. हा ना, घर जवळ आहे की हे जवळ आहे? फक्त पालीसाठी जात नाहीयेस. हा शी पासून आमच्या घरी लास्ट टाइम पाल आलेली. तुम्ही जर तो ब्लॉग बघितला नसेल तर बघा. ती पाल अशी करून ह्याच्या अंगावर आली आणि पालीला एवढा घाबरतो. आई शपथ यार, ती त्या पालीने ट्रॉमा दिलाय. ती अशी बघायची, अशी यायची अंगावर भाई. पालीची स्पीड जाम खतरनाक. आणि ते डोळे चाटतात. हा, मध्येच ते उड्या बिड्या मारायला लागतात. हा, डोळे बिळे चाटतात, उडळे चाटतात. आणि ते मराठी ऍक्टिंग पण करतात, मग तो ट्रॉमा बसतो. उलट आपल्याला घाबरतात. नाही बाई, ती घरात जी होती ना ती वेगळी होती बाई. ती आम्हाला घाबरत नव्हती, ती घाबरवत होती. तिला कोणीतरी सांगितलं पाणी मारत होता. हा भाई, पुढे आंघोळ घातली मी तिला. मग रेबल आहे भाई.
मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल की व्हिडिओ असा का पॉज आहे, कारण तुमची शिवानी दीदी व्हिडिओ रेकॉर्ड करायलाच विसरली आणि फोटो काढून ठेवला. तर आता मगाशी जे आपण कंटिन्यू करणार होतो ते करूया. ओके यश साठी मला क्वेश्चन आहे आणि आता आम्ही हा व्लॉग एंड करणार आहोत. सो आय थॉट की एक एक क्वेश्चन विचारून मग एंड करूया. तर आता लास्ट सेगमेंट आहे, तुम्हाला सगळं उलट बोलायचंय. ठीक आहे ना? आपल्याला ठीक आहे ना? ओके, तर तुला टॉपिक आहे माझी बायको. माझी बायको एकदम दिसायला घाणेरडी. माझी बायको गौरांगची बहीण पण आहे. एक मिनिट गौरांग मध्ये असं आला म्हणून मी गौरांग यार. माझी बायको एकदम कटकटी आहे, एक नंबरची कटकटी. आई शपथ, माझी बायकोचा मला एवढा राग येतो ना, वाटते मला माझ्या बायकोचा तुझ्याकडे बघ, ज्या स्पीडने तू बोलतोस ना, काय खोटं बोलायचं होतं, मग खोटंच बोलतो. ह्याच्या हिशोबाने ते खरं आहे. नाही, माझ्या बायकोला बघितलं ना, तीव्र सनक माझ्या डोक्यात जात. 2 हात आहेत माझ्या बायकोला, 2 हात आहेत, 4 हात आहेत बोलायचं तुला खोटं मध्ये येतोय ना, मध्ये येतोय. आम्ही आमची कॉम्पिटिशन कमीच करणार ना. पण मी ज्या स्पीडने आधी बोललेलं ना, मी जिंकलेलो आहे. तुम्हाला माहितीये कोण? कारण की ते खरं बोललं. नाही, मला कळालं. आता तू घरी चल. भाई, तुला पण माहितीये खोटे, त्यांना पण माहितीये खोटे, पण मी ज्या स्पीडने मी डोकं लावलं आणि तुम्हाला खरं बोलूया आपण. नाही, खरं बोलूया. तू कसं सांगते काय नाही? आता तू तुझा टॉपिक आहे माय डिअर जिजू. नाही, माय डिअर जिजाजी. माय डिअर जिजाजी. आता ह्याच्यात कॅमेऱ्यात बघून बोलायचंय. काय बोलू? बघितलं कसं होतं? शब्दच नाहीयेत बोलण्यासारखे. बघितलं, मी चालू करतोय. शब्दच नाहीयेत बोलण्यासारखे. कधी बघावं तेव्हा डाएट वर बोलतो, पण खूप खातो. अरे पण तुला खोटं सॉरी तू असं हे जिजाजी का पेट जैसे इंडिया का गेट, हे त्याने गाणं टाकलेलं. तेच सांगतोय. मेरे जीजा जी के पास 6 पॅक्स ऍब्स है, खूप सुंदर दिसतात. आणि ते गाडी खूप मस्त चालवतात. आय अग्री. खूपच भारी चालवतात. ह्याला स्पीड ब्रेकर्स वरती खूप छान गाडी चालवता येते. मग माझ्या पोटात असे बटरफ्लायज येतात आणि मग आम्ही दोघं सगळे मंचेकर उलटी करायला बसतात. हो, येस. एकदम हळू चालवतात. म्हणजे एवढूस जर असेल ना स्पीड ब्रेकर, ते असं ना घेणार, ते असंच नेतात. तू माहिती, तू एक टाइमला ह्याची गाडी हवेत होती लिटरली. एकदा आम्हाला वाटलं की फुलफुल्या झाल्या गाडीचा. त्याच्यानंतर काय अजून बोलण्यासारखं नाहीये. अच्छा, म्हणजे भरपूर बोलण्यासारखं. ते आता एक एक करून मी बाहेर काढतो कधी पण बोलणारा खूप असे एकदम खराब आहेत. ठीक आहे, लॉयल पण बिलकुल नाहीये, एकदमच घटिया, एकदम खराब. कारण की एवढं खराब आहे की अजून मी खराब नाही बोलू शकत, असं आहे. ठीक आहे, पण जिंकलं कोण ते लास्ट. अरे सॉरी, मी विसरलो कॉम्पिटिशन मध्ये. भेटूया मगाशी जेवढं बोललो ना, सगळं करीन. चला, आपला टॉपिक द्यायला लागेल ना. तूच दे बाई. हिचा टॉपिक आहे माझा नवरा. नाही, पण जिजाजीचे 2 वेळा का उपकार फेडायचे आयुष्यात? ओवाळणी का करायची 2 वेळा माझी ओवाळणी का करायची भाई? मला कळत नाही. तू 4 गोष्टी बोलणार, ही 4 गोष्टी बोलणार. हे चॅलेंजच्या नादात माझी वाट लावून घेऊ मी माझा नवरा बोलून. तू काय बोलशील? हिला काय देऊया? काहीतरी विचार कर. तेच विचार करतोय काय द्यायचं. ही एक टॉपिक याच्या डोक्यात आलेला आहे. तर हा आहे की माझ्या नवीन नवरीचे, सॉरी, माझे नवीन नवरीवाले, तेच तुझे, म्हणजे माझे नवीन नवरीवाले दिवस, असा विषय. दिवस 1 वर्ष झाला. पण त्याच्याबद्दल बोलायचंय तुला. ओके, माझ्या काय बोलतात ते, नवलाईचे 9 दिवस, नवरीचे 9 दिवस अतिशय घाणेरडे होते. मला घरी इतकं काम करायला लावलं. माझ्या घरी एकही मित्र मैत्रिणी आल्या नव्हत्या, म्हणून मला खूप एकटं वाटत होतं. लग्नामध्ये मी एवढी रडली की कॅमेरामॅनला वेट करावं लागलं की कधी रडायची थांबतीये. मी खरं सांगले, कॅमेरामॅनने कॅमेरा काढलेला बघायला की ही कधी रडतीये, पण मी रडलीच नाही. नंतर तो बोललेला की आम्ही कॅमेरा चालू ठेवलेला. ओके, परत बॅक टू द टॉपिक. मी लग्नामध्ये खूप बेकार दिसत होती आणि यश खोटं बोलायचंय, खोटं उलट बोलायचंय. आणि लग्नानंतर माझे दिवस खूप खराब झालेत. माझं आयुष्य
खराब होतं ते अजून खराब झालं. बाई तू कळते मॅनिफेस्ट काय करते व्हिडिओ बनवलेला की मॅनिफेस्ट चांगलं बोलायचं. आयुष्य खराब झालंय. हा चिंगोटी घे देवा हे आमचं चॅलेंज. अरे देवाला सांगताना चिंगोटी काय घेते ते बोलताना चिंगोटी घ्यायची आहे. कधी पण असं होतं ना आपण बोलतो आणि तसाच तू. नको प्लीज हा चॅलेंज चालू आहे. पण असं करायचं चिंगोटी केल्यानंतर आपल्याला निगेटिव्हिटी नाही लागत असं मी बनवलेलं आहे. नाही तर हार अजून जाय ना पकड आता लांब माझे बोट अशी झाली त्याच्यावर असा पकडलेला मी कॅमेरा. तर हा होता आमचा चॅलेंज जो आम्ही ट्राय केला करण्यासाठी. तर आपण तुम्ही विचार करा की कोण जिंकलाय आणि खाली कमेंट करून सांगा की बाबा यश तू जिंकलायस किंवा शिवानी तू जिंकलीस. सगळ्यांना सांगतोय गौरंग तू जिंकलायस. तुम्हाला जो वाटतं की खरोखर एकदम नीट व्यवस्थितपणे खोटं बोलला असेल तर सगळ्यांना सवय लावते नाकाला हात लावायची. ते तुम्ही कमेंट करून सांगा की कोण तुम्हाला वाटतं. आणि जर तुम्हाला हा थोडा छोटा व्हिडिओ असेल कारण आम्हाला असं वाटलं की एक व्हिडिओ बनवू शकतो आपण आपल्याकडे टाइम आहे तर आपण एक व्हिडिओ बनवू शकतो म्हणून हा व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे. आणि आम्हाला ना कमेंट्स मध्ये आता भरपूर असं येत होतं की मोठे व्हिडिओज टाका पण आम्ही व्हिडिओ बनवतो ना तेव्हा आम्हाला वाटतं की आम्ही मोठी बनवले की बापरे किती काय काय टाकतो अजून टाकायचं की नाही. आणि जेव्हा आम्ही व्हिडिओ एडिटिंग करायला बसतो तेव्हा येतं बोलून काय केलंस नंतर थांब ओके की जाऊ दे आता बोल तू. नाही तर आणि अजून एक गोष्ट ही सिरियस नोट वरती आहे की आता आम्ही ब्लॉग्स वगैरे टाकतो आमच्याकडे चॅलेंजेस आहेत. लास्ट टाइम आम्ही करू शकलो नाही कारण की हा गेलेला याच्या फ्रेंड सोबत. पण आता नेक्स्ट टाइम आम्ही करणार आहे ते डफ डम आणि हे सगळं डम आणि म्यूटचा चॅलेंज करणार आहोत. कार मध्ये 24 आवर्सचा चॅलेंज करणार आहोत. हाऊ टू सर्व्हाइव्ह 500 डेफ डम आणि म्यूट अंधाळकुळी आणि हे सगळे चॅलेंजेस आम्ही करणार आहोत. पण त्याला कसं प्रॉपर एक वीकेंड एक अख्खा दिवस द्यावा लागतो म्हणून ते हळूहळू येतात. पण तुम्ही आम्हाला सांगा की असे छोटेसे घरातल्या घरात अजून काय तुम्हाला बघायला आवडेल कारण की आम्ही पण कधी कधी आयडियाज आउट ऑफ आवर आयडियाज काय बोलतात आम्ही आयडियाज कमी पडतोय आमच्या आयडियाज काहीतरी असं होतं की आता काय करू तर आम्ही तुमचे कॉमेंट्स बघतो आणि कॉमेंट्स मधनं आम्ही घेतो आणि तुमची एकाची कॉमेंट बघून जिला रिप्लाय केलेला तेव्हाच आम्ही ते ठरवलं की हा चॅलेंज व्हिडिओ बनवायचा. पण ते वेळ लागतो प्रॉपर चॅलेंज असं करायला आणि जॉब वगैरे सोबत ते एवढं पण करणार. तुम्ही असे पण चॅलेंजेस सांगा जे घरातल्या घरात असे लगेचच होऊन जातील आणि तुम्हाला पण बघायची इच्छा असेल की बाबा बघू हे तिघं काय करतात किंवा ही शिवानीला कसं तुम्ही लादी पुसायला लावता किंवा काय करणार तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. आम्ही तुमचे कमेंट बघतो. थँक्यू फॉर कमेंटिंग आणि थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि आता लवकर चल खूप घाण वास येतो. आय डोंट नो कसा कार मध्ये आता गाडीत बसलीच आहे